जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी स्किप करू नका, पहिला पूर्ण ऐकून घ्या. मला लाईक नको, कमेंट नको, काहीच नको, फक्त एकदा ऐका. जोपर्यंत आपण आजारी पडत नाही ना तोपर्यंत आपल्या माणसांची ओळख होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारी त्या बाईने पडू ज्या बाईंना आईवडील असतील किंवा आपला आजार पण करणारं कोणतरी असेल तरच आजारी पडायचं. बाकी आजारी पडू नका. काम नंतरही होता येईल, तसं स्वतःची काळजी घ्या बस. कारण की आईवडील असतात तर आपली काळजी घेतात. अर्धी रात्री का उठून आपले वडील डॉक्टर घेऊन येतात. आई थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते, तिला पाहिजे ते करून देते, तिला काढा करून देते, इतर गोष्टींचं लक्ष देते. पण जर तिचं कोण नसेल ना तर तिला कोणी विचारत नाही. आणि नवरासुद्धा केअर करणारच पाहिजे. आणि मी खूप लोकांना बघितलं आहे की आपण नवऱ्याचं मर त्यांचं करत असतो, बायकांचं कुणी करत नाही. मी एवढं लय पाहिलं आहे, बायकांचं कुणीही करत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती हेच करते की तुम्ही तुमच्यानी होईल ना तेवढंच काम करा. आजारी पडण्याचं काम करू नका, स्ट्रेस घेऊ नका, लोकांचा विचार करू नका. तुम्ही तुमच्यासाठी जगा. आज तुमच्यासाठी जगले तर उद्या पोरांचंसुद्धा भविष्य चांगलं होईल. एवढंच सांगायचं आहे.